उल्हासनगरमध्ये आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ 4 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा आनंदाने आणि शांततेत पार पडावी यासाठी संयुक्त पोलीस प्रशासनाची बैठक पार पडली असून या बैठकीत महापालिका, पोलीस विभाग आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते। ही बैठक उल्हासनगर कॅम्प 3च्या टाउन हॉल इथे पार पडली असून या बैठकीत गणेशोत्सवाचं पर्यावरणपूरक आणि ध्वनिप्रदूषण विरहित साजरा करण्यात यावा, तसंच उच्च न्यायालयाच्या नियमाचं पालन करावं अशा प्रकारच्या सूचना गणेश मंडळांना देण्यात आल्यात। यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारे गणेशोत्सवात होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचे दुष्परिणाम व त्यातून उद्भवणाऱ्या आजारांची सविस्तर माहिती दिली। तसंच गणेशोत्सवात गुलालाचा वापरामुळे स्किन प्रॉब्लेम तसंच ॲलर्जीचा त्रास होतो, त्यासाठी गुलालाऐवजी फुलांचा वापर करावा यासाठी सूचना देण्यात आल्यात। तसंच सार्वजनिक गणेश मंडळाचे मंडप हे रस्त्यावर 25% जास्त असल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपआयुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे। नमस्कार। आज उल्हासनगर झोनमध्ये उल्हासनगर महानगरपालिका आणि पोलीस विभागातर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण इथे शांतता कमिटी तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी यांची समन्वय बैठक आयोजित केली होती। त्यामध्ये माननीय मॅडम आणि आम्ही जे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या ज्या सूचना होत्या आणि आपला गणेश उत्सव जो आहे तो पर्यावरणपूरक आणि ध्वनी प्रदूषण विरहित कसा होईल या अनुषंगाने मुख्यतः त्यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या। यामध्ये आपण डीजे वापर यावरची जी बंदी आहे त्याविषयी सांगण्यात आलेलं आहे। शिवाय जो गुलालाचा वापर होतो ज्यामुळे बरेचसे स्किनचे प्रॉब्लेम होतात, एलर्जी होती, त्या अनुषंगाने फुलांचा वापर केला तर ते जास्त हितावह असणार आहे याविषयी आपण सांगितलेलं आहे। तसेच आपण जे मगाशी आपण प्रश्न विचारला, जो मंडपाचा प्रश्न होता त्यात क्लिअर कट आपण सांगितलेलं आहे की 25% पेक्षा जास्त जे मंडप आहे ते रोडला जास्त असू नये। या अनुषंगाने ज्यावेळेस ते ॲप्लिकेशन करतात, एक खिडकी योजना महानगरपालिकेतर्फे राबवण्यात येते, त्यांच्या ॲपमार्फत ही परमिशन दिली जाते। ज्यावेळेस आमच्याकडं ते ऑनलाईन ॲप्लिकेशन येतं त्यामध्ये आमचे जे गोपनीयता कर्मचारी असतात, PSI असतात, ते जाऊन जागावरती पाहणी करून जागा पाहणी अहवाल NOCच्या स्वरूपात सबमिट केल्यानंतर मंडप परमिशन मिळत असते। आणि तीच जी पद्धत आहे ती ह्या वर्षी पण आम्ही राबवणार आहोत। त्यातले जवळपास आता 82 मंडळांचे ॲप्लिकेशन जे आहेत ते आम्हाला प्राप्त झालेले आहेत। आता सध्या स्थळ पाहणी सुरू आहे। त्याविषयी ज्या गुन्हा दाखल असेल किंवा MPCBला प्रस्ताव गेला असेल त्याचा निश्चितच आम्ही विचार करणार आहोत। यावेळेस आपण मागचा जो पूर्व इतिहास आहे किंवा ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहे परवानगी देताना आम्ही निश्चित त्याच्यामध्ये विचार करूनच परवानगी देणार। त्यामध्ये मिरवणुकीच्या ज्या परवानग्या असतात त्या पोलीस स्टेशन स्तरावरती आपण देत असतो। आपल्याकडे 10व्या आणि 11व्या दिवशी मिरवणुका असतात, त्याची रीतसर परवानगी त्यांनी घेतली असेल तर निश्चितच त्यांना आपण कुठली आडकाठी करणार नाही, परंतु विनापरवाना जर मिरवणूक काढली तर निश्चितच आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत।